टीएमटीची सेवा होणार सुपरफास्ट. लवकरच 486 कंत्राटी वाहकांची मेगा भरती. परिवहन 37,89,00,000 मोजणार. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यातील बसेसची संख्या वाढल्याने या बसेसचे संचालन करण्यासाठी वाहकांची संख्या अपुरी पडत आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीचे वाहक घेण्याचा निर्णय परिवहनकडून घेण्यात आला आहे. एकाच कंत्राटदाराकडून 486 कंत्राटी वाहक घेण्यात येणार असून 3 वर्षासाठी संबंधित कंत्राटदाराला 37,89,00,000 रुपये मोजावे लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने हे कंत्राटी वाहक परिवहनमध्ये दाखल होणार आहेत. ठाणे परिवहनच्या इलेक्ट्रॉनिक बससह एसी बसही येत आहे. सध्या परिवहनच्या ताफ्यात 424हून अधिक बसेस असून प्रत्यक्षात रस्त्यावर 360 बसेस सुरू आहेत. काही बसेस तांत्रिक कारणामुळे रस्त्यावर आणता येत नसून यामागील कारण म्हणजे बस वाहकांची अपुरी संख्या. परिवहनमध्ये जवळपास 150 ते 200 वाहकांची कमतरता जाणवत आहे. हे वाहक भरण्यात आले तरी आणखी 65 ते 70 पहिल्या टप्प्यात 25 वाहक येणार असून त्यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 37 वाहन दाखल होणार आहेत. त्याचंही प्रशिक्षण लवकरच होणार असल्याची माहिती परिवहन प्रशासनाने दिली. प्राप्त निविदेनुसार मेसर्स जीए डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई यांनी प्रति कर्मचारी दिलेला मासिक दर कामगार आयुक्तांच्या कार्यालयाकडील सद्यस्थितीत लागू केलेले विशेष भत्त्यांच्या प्रचलित दराप्रमाणे आहे. निवेदित व वाटाघाटीनंतर सादर केलेले दर स्वीकारण्यात आले आहेत. त्यानुसार 3 वर्षाकरिता 37,28,28,368 रुपये खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. बसेस रस्त्यावर चालणं शक्य होणार आहे. टीएमटी बसेसच्या संचालनासाठी कंत्राटी वाहक घेतले जाणार असून हे सर्व वाहक एकाच कंत्राटदाराकडून घेण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन प्रशासनाकडून निविदा मागवण्यात आली होती. या निविदेनुसार जीए डिजिटल वेब वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव मुंबई 65 या कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. या कंत्राटदाराच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने 486 वाहक टीएमटीच्या सेवेत दाखल होणार आहेत.